हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच राहा. आणि आज भोगी आहे, तर सगळ्यांना भोगीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. तर सकाळ सकाळी माझी देवपूजा वगैरे सगळं करून झाले आणि पूजा झाली ना की मन आणि घर दोन्ही पण प्रसन्न असं वाटतं ना. तर दुपारचा आता 1 वगैरे वाजला होता आणि म्हटलं की चला आता कामाला सुरुवात करूया. कारण आजचा व्हिडिओ आहे ना, तो सगळा माझा किचनच्याच अर्थगिर्त फिरलेला आहे. अजिबात मला किचनमधून बाहेर यायला जागा मिळाली नाही. म्हणजे वेळच मिळाला नाही, जागा म्हणायला नको, वेळच मिळाला नाही आहे. तर व्हिडिओ ना शेवटपर्यंत नक्की बघा. आणि एक सांगेन, नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकॉन असते, तीसुद्धा प्रेस करा आणि ऑल ऑप्शनवरती क्लिक करत जा, म्हणजे व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स येतील आणि तुम्हाला सगळे व्हिडिओ पाहता येतील. तर व्हिडिओ कुठेसुद्धा स्किप करू नका, नक्की बघा शेवटपर्यंत. तर म्हटलं ना तुम्हाला की दुपारचा 1 वगैरे वाजलेला होता. तर म्हटलं की चला आता वडी बनवायला सुरुवात करूया. आणि आज सोमवार होता आणि सोमवारही होता, भोगीचा दिवस होता. दुसरी गोष्ट पौर्णिमासुद्धा होती आणि सोमवार होता ना, तर आमच्या दोघांचे पण उपवास होते. त्याच्यामुळं मला स्वयंपाक वगैरे करायचं काही टेन्शन नव्हतं. फक्त साबुदाण्याची खिचडी बनवायची होती. आणि स्वयंपाक कसा, बाजरीची भाकरी आणि मिक्स भाज्या बनवल्या जातात ना भोगीला, तर ते सगळं मी संध्याकाळी करणार होते. म्हटले की आता मी तिळाची वडी वगैरे बनवून घेते. त्याच्यासाठी ना मी अर्धा किलो तीळ वगैरे भाजून ठेवले थंड होण्यासाठी. आणि आता ना साबुदाण्याची खिचडी बनवून घेते. कारण यांचा पण उपवास असतो आणि माझासुद्धा असतो. पण मला काही साबुदाण्याची खिचडी आवडत नाही. मी ही साबुदाण्याची खिचडी नीलसाठी आणि त्याच्या पप्पासाठी बनवते. तर साबुदाण्याची खिचडी आहे ना, त्या खिचडीच्या नावानेच मला ना असं मळपळण्यासारखं होतं. माहीत नाही साबुदाण्यासोबत माझा 36चा आकडा झाला आहे की काय. साबुदाण्याच्या खिचडीचं नाव जरी काढलं ना तरी नको नको वाटतं, एवढं माझ्या डोक्यात बसली ती खिचडी. का माहीत नाही, पण मला अजिबात आवडत नाही. पण खिचडी खूप चांगली बनते, मस्त एकदम मोकळी सुटसुटीत मऊसूत. तर खिचडी वगैरे बनवली आणि नीललासुद्धा खायला दिले आणि ते तीळ थंड होण्यासाठी ठेवले. तर इथे आहे ना ते काय करतायत, तर ढाळा हरभऱ्याचा असतो ना, तर ते सोलतायत. त्यांनी वाटण्याच्या शेंगासुद्धा सोलल्या, पावट्याच्या सोलल्यात, कोथिंबीरसुद्धा खुडून ठेवली आणि भाजीसुद्धा. कारण त्यांना म्हटलं की मला थोडी आज तुमची हेल्प पाहिजे. तसं तर हेल्प करतातच म्हणा, पण म्हटलं की ह्या भाज्या बिज्या आहेत ना, तर शेंगा वगैरे सोलायच्या, हे खूप असं म्हणजे चिंगट काम असतं आणि ते घाटे असतात ना हरभऱ्याचे, ते सोलायला खूप टाईम लागतो. आणि आज माझा पूर्ण वेळ किचनमध्येच जाणार होता. तर म्हटलं शेंगा वगैरे हे बाकीचे सगळं सोलून वगैरे ठेवलं तर मला पण बरं पडेल पुढे जाऊन, कामं कशी जरा मला पटकन उरकता येतील. कारण आज काय माझ्याकडे एवढा वेळ नव्हता, कारण मला सगळंच वेळेमध्ये उरकायचं होतं म्हणून. तर इथे आहे ना मी वडी बनवायला घेतले. तर 1 वाटीभर मी शेंगदाणे घेतले होते भाजलेले, त्याची टरफल वगैरे काढली आणि जाडसर वाटून घेतले. आणि तीळसुद्धा जे भाजलेले होते ना, तर ते सुद्धा मी मिक्सरमधून फिरवून घेतलेत. पण जास्त बारीक नाही केले, असे रवाळ टेक्स्चर असतं ना, तर तसं ठेवलं आहे. आणि ते वाटून झाल्याच्या नंतर आता ना मी पुन्हा तीळ भाजायला घातलेत. तर म्हटलं की आज लाडूसुद्धा बनवून टाकूया. तर म्हटलं संक्रांतीच्या दिवशी लाडू बनवायला घेतले तर त्याच्यामध्ये किती वेळ जाणार, पुरणपोळ्याचा स्वयंपाक करायचा असतो, बाकी आपलं सगळं आवरायचं असतं. म्हटलं ह्या सगळ्या गोंधळामध्ये आहे ना लाडूचा पसारा घातला तर अजूनच गोंधळ उडेल. तर म्हटलं की वडीसोबत आता लाडूसुद्धा बनवून टाकूया, म्हणून मी पुन्हा तीळ घेतले, ते भाजले आणि थंड होण्यासाठी ठेवले. आता इथे ना तिळाची वडी करायला घेतली आहे मी. तशी तर तिळाच्या वडीची रेसिपी डिटेल्समध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेलीच आहे. आणि आता संक्रांत संपली म्हणून काय झालं, आपण तर थंडीच्या दिवसामध्ये तिळगुळ वडी खाऊ शकतो. आपल्या शरीरासाठी, हाडासाठी किती तीळ महत्त्वाचे आहेत हे तुम्हाला नव्यानं नको सांगायला ना. तर ना तरीसुद्धा रेसिपी थोडीफार सांगतेच. इथे ना तीळ जे होते ते 2 वाटी भरले आणि त्याच्यासाठी मी 1 वाटी गूळ घेतला आणि तो विरघळवला. आणि गूळ 1 वाटी टाकला ना कढईमध्ये की थोडंसं 2 चमचे पाणी घालायचं, विरघळून घ्यायचा. आणि त्याच्यात मी जायफळ टाकलं होतं ना किसून, तुम्ही वेलची पावडर टाकली तरी चालेल. गूळ चांगला वितळला की त्याला थोडासा फेस आला की 1 चमचा तूप घालायचं आणि पुन्हा थोडंसं ढवळायचं. थोडा फेस आला की त्याच्यामध्ये तीळ, शेंगदाण्याचं कूट असतं ना ते घालायचं, मिक्स असं करायचं आणि तूप लावलेल्या ताटामध्ये काढून घ्यायचं. बस एवढंच करायचं. आणि मी थोडंसं वरनं तीळ टाकलेत छान दिसावं म्हणून. आता हे थोडं थंड होऊन द्यायचं, थोडं हलकं कोमट झालं की मग वड्या पाडून घ्यायच्या. आता ते थंड होते तर तोपर्यंत म्हटले की चला लाडूसुद्धा बनवून घ्यावेत. तर मी इकडे पुन्हा गुळाचा पाक केला आहे.
तर ना आपल्याला वडी बनवायला अजिबात पाक वगैरे काय करायची गरज लागत नाही गुळाचा. पण जर आपण लाडू करणार असू ना तर लाडूसाठी ना पाक बनवावा लागतो. तर मी इकडे ना लाडूसाठी गुळाचा पाक बनवून घेतला. त्याच्यामध्ये तीळ घातले आणि थोडे जाडसर पण घातले, थोडे अख्खे घातले आणि शेंगदाण्याच्या पाकळ्यासुद्धा घातल्या. थोड्या आबडधोबड आहेत, म्हणजे अशी भरड कशी असते त्या टाईपमध्ये. आणि हे तिळाचे लाडू बनवताना कसे हाताला खूप जास्त चटका बसतो, त्याच्यासाठी असं करायचं, चमच्याने ना थोडा थोडा पोर्शन काढून घ्यायचा प्लेटमध्ये. जेवढ्या साईजचे तुम्ही लाडू करणार ना तेवढ्या साईजचं ते घ्यायचं काढून. सगळं या पद्धतीने करून घ्यायचं. नंतर आरामात आहे ना लाडू वळून घ्यायचे असे गोल गोल तर कोमट असतानाच वळून घ्यायचे, म्हणजे छान असे वळले जातात आणि हाताला चटकासुद्धा लागत नाही. लाडूसुद्धा चांगले मस्त गोलमटोल बनतात. तर खूप छान झाले लाडू मस्त एकदम. आणि ह्या तिळाच्या वड्यासुद्धा मी कट करून घेतल्यात. तर थोड्या ह्या गरमच आहेत, पण मी तुम्हाला दाखवण्यासाठी कट करून घेतल्या ताटामध्ये. पण काय नाही, आता ह्या थंड होऊन जाणारच. तर वडी आणि लाडू बनवून झाल्यानंतर आहे ना ते बनवेपर्यंत नाही म्हटलं तरी मला 4-4:30 होऊन गेल्या. आणि मग म्हटले की चला आता लगेच भाजी पण बनवून घेते, कारण तुम्हाला मी सांगितलंच ना की ह्यांनी सगळं सोलून वगैरे ठेवलेलं होतं. तर मी थोडीशी तयारी केली अजून भाजीची. म्हणजे काय, कांदा टोमॅटो कापायचा, मसाला थोडासा वाटायचा, हे करून घेतलं आणि भाजी लगेच फोडणीला घालून घेतली. तर नाही ते मी तेलामध्ये कांद्याची फोडणी केली, कांदा वगैरे भाजून घेतला. आणि हा ड्राय मसाला काय आहे, अजिबात पाणी नाही घातलं वाटणामध्ये. शेंगदाणे घातले आणि खोबरं लसूण आणि कोथिंबीरीचं वाटण काढून घेतलं बिना पाण्याचं आणि ते सुद्धा भाजून घेतलं. आता याच्यामध्ये ना मी कांदा लसूण मसाला घातला आहे. तर तोही थोडासा भाजला की याच्यामध्ये एक टोमॅटो घातला. तर ह्याच्यावरती ना थोडंसं पाणी घालायचं, म्हणजे ना मसाला चिटकतसुद्धा नाही आणि करपतसुद्धा नाही ना, म्हणून थोडंसंच पाणी घातलं आहे. आणि आता मसाला थोडा व्यवस्थित भाजून घेतला. आणि यावरती ना मसाला भाजला की ज्या मी भाज्या कापून ठेवल्या होत्या ना, वांगं म्हणा, गाजर, घेवड्याची शेंग खोडून ठेवलेली, हे तिन्ही भाज्या आहे ना पाण्यामध्ये घालून ठेवल्या होत्या. तर त्या काढून मसाल्यामध्ये घातल्या आणि थोड्याशा परतल्या. आणि त्याच्यावरतीच मी ही चाकवताची भाजीसुद्धा घालून घेतली. तर चाकवताच्या भाजीची ना एकदम छोटीशी जोडी होती, तर मी सगळीच घालून टाकली आणि बारीक वगैरे चिरून चाकवताची भाजी घातली. आणि नंतर हरभरा, वाटाणा, पावटा जो भाजून ठेवलेला ना मी, तर तो घातला. तर हरभरा म्हणा, पावटा आणि वाटाणा आहे ना तो भाजूनच घालायचा, म्हणजे तो उघरट लागत नाही. आणि नंतर भाज्या मिक्स करून घेतल्या मसाल्यामध्ये, थोडेसे भाजलेले तीळ घातले आणि तिळाचं कूटसुद्धा घातलं आणि चवीनुसार मीठ घातले. बस झाली भाजी. आता नुसतं परतायचं छान आणि थोडंसं पाणीसुद्धा घालणार आहे भाजी शिजण्यासाठी. तर भाजी काही मी जास्त पातळ वगैरे नाही बनवली, थोडी अशी घट्टसरच बनवली, कारण डाळ वगैरे बनवलेली होती. तर म्हटलं सगळंच पातळ नको, म्हणून ही भाजी थोडी मी घट्टच बनवून टाकली. तर आता भाजीला उकळी आली की स्लो गॅसवरती ना भाजी शिजू देणार झाकण ठेवून. तर आता कुकरसुद्धा मी लावून घेतला आहे डाळ भाताचा. तर 3 गॅस चालू आहेत, आता 4था गॅस चालू करते. आता चहा पण म्हटलं ठेवून घ्यावं, कारण भाजी वगैरे फोडणी घालेपर्यंत आणि कुकर लावेपर्यंत डाळ भाताचा हे सगळं करेपर्यंत 5 वगैरे वाजलेल्याच होत्या. तर म्हटलं आता चहा पण ठेवावा, कारण भांड्यांचा ढीग पडलेला होता. कारण चिक्कीची लाडूची भांडी जी होती ना चिक्कड झालेली गुळाने, तर ती भिजत ठेवली होती आणि बाकीचीसुद्धा भांडी पडलेली होती, तर भांडीसुद्धा घासायची होती. आणि आता कसं मला काम पटपट उरकायचं होतं, म्हटलं सगळंच बनवून ठेवलं तर फक्त भाकरी राहतील बनवायच्या, म्हणजे कसं उशीरसुद्धा नाही होणार. तर मी चहा वगैरे ठेवून घेतला आणि लगेच मग 4था गॅस पेटवला आणि त्याच्यावरती ना आता मी प्रसादाचा शिरा करते. तर आज पौर्णिमा होती ना, त्याच्यामुळे मी प्रसादाचा शिरा वगैरे बनवला. तर सगळं तुम्ही बघताय ना, एका गॅसवरती शिरा होतो, एका गॅसवरती चहा, एका गॅसवरती डाळ भाताचा कुकर आणि एका साईडला भाजीसुद्धा शिजते. तर 4ही बर्नर चालू होते गॅस शेगडीचे आणि माझे दोन्ही हातसुद्धा चालू होते. कंटिन्यूज दुपारपासून मी किचन सोडलाच नव्हता. एक झाले की एक झालं की एक, हे माझ्या हा रुटीन ते चालूच होतं आणि हात चालूच होते. तर पण नाही, गडबड सगळी याच्यासाठी की बाकी सगळ्या गोष्टी आहेत ना त्या वेळेवर व्हाव्यात, कारण मग बाकीचं सगळं करत बसले ना तर स्वयंपाकाला मग खूप जास्त उशीर होऊन जातो आणि मग वेळ पण राहत नाही. तर मी प्रसादाचा शिरा वगैरे बनवून घेतला. नंतर सगळा किचन ओटा आवरला, भांडी घासली, नंतर स्वतःचं आवरलं आणि मग जे काही पूजापाठ जे काय होतं ते सगळं करून घेतलं.
आणि आता वाजलेल्या होत्या 8 8:30 अशा वाजलेल्या होत्या. तेव्हा मग मी भाकरी बनवायला आले किचनमध्ये पुन्हा. तर आज भोगी होती, तर आज शेंग सोला केला जातो ना, मिक्स भाजी तुम्ही आत्ता बघितलीच, आणि बाजरीची भाकरी तीळ लावलेली. तर म्हटलं की चला आता भाकऱ्यासुद्धा बनवून घ्याव्यात, कारण आता सगळा स्वयंपाक माझा झालेला होता. काहीच राहिलेलं नव्हतं, फक्त भाकरी राहिलेली होती. तर भाकऱ्या पण मी पटापट अशा बनवून घेतल्या. काही जास्त बनवायच्या नव्हत्या, पण जेवढ्या केवढ्या बनवायच्या असतात ना, तर त्यासुद्धा बनवल्याशिवाय तरी खायला नाही मिळत ना. नुसतं बनवायचं आहे म्हणून असंच बसलं तर ती काही भाकरी आपल्या मनाने तरी येत नाही. पण खरं सांगायचं म्हटलं ना, तर सकाळपासून हात चालले होते ना असं झोपेपर्यंत, काय विचारू नका. असा कंबरेचा चुरा झालेला आणि डोकं पण खूप चढलं होतं. कारण काय होतं ना, एकाच दिवशी आपण सगळा लोड घेतला ना, तर असं थोडासा आपल्याला शारीरिक प्रॉब्लेम होतातच, नाही का. तर चला मी आता भाकऱ्या वगैरे सगळ्या फटाफट बनवून घेते आणि फायनल तुम्हाला मस्त असं भोगीचं आजचं जे ताट आहे ते तुम्हाला दाखवते. तर इथे आहे आपली भोगी सणाची आपली मस्त अशी थाळी, बाजरीची भाकरी, शेंग सोला, मिक्स भाजी, डाळ भात आहे, लाडू आहेत तिळाचे आणि तिळाची वडीसुद्धा. सगळं काही पौष्टिक हेल्दी खाणं मस्त. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला सांगायला अजिबात विसरू नका. नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करत जा. उद्या पुन्हा भेटेन नव्याने संक्रांतीच्या व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय बाय.